शुभ संध्याकाळ मित्रांनो. आज आपण चाललो आहे काजू लावायला गडात. एका जागेचं नाव आहे, त्या ठिकाणी आपण आज काजू लावायला चाललो आहे. 3-4 दिवसापासून पाऊस थांबला आहे आणि काहीच काम नव्हतं तर चाललो आहे काजू लावायला. चला मग चाललो आहे आपण आता गडात काजू लावायला. आई आहे सोबत, भाचा आहे आणि मी. काजू मी घेतलेत डोक्यावरती, दाखवतो तुम्हाला. माझा भाचा बॉडीगार्ड आहे, आता पुढच्या वर्षीपासून पोजिंगला उतरणार आहे. बघा, सगळ्यांनी सपोर्ट करा त्याला, खूप मेहनत करतोय. असा अंडी खातो एकट्याने. शेतकऱ्यांनी आता फोड केलेली आहे, त्यानंतर आता चालू करतील तो बेर. जशी सगळी कामं सगळ्या जमिनींची फोड करून होईल तशी आता शेतकरी बेर करायला लागतील. त्यानंतर काटल म्हणजे चिखल करून जे आलेलं शेत आहे ते त्या चिखलात रुजवलं जातं. तुमच्याकडे अशी प्रोसेस होती का? कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. कॉर्पोरेट जॉबच्या बिझी शेड्यूलमधून गावाकडे येऊन असं शेतात जाऊन झाडं लावणं किंवा शेती करणं किंवा शेतीची कामं करणं ही खूप म्हणजे मनाला मोहून टाकणारी गोष्टी आहेत. तुमच्यापैकी असं कोण कोण करतं, असे छंद कोणाला आहेत हे नक्की कळवा कमेंटमध्ये. तर हा समोर जो रस्ता दिसतोय तोच रस्ता आपल्या नदीपर्यंत जातो. जवळजवळ हा रस्ता डांबरीकरण झाला आहे नदीपर्यंत, काही दिवसात पूर्ण होईल. बघा, आई काहीतरी सांगते. कल्टारने कशी तरी गत होते कलमांची. हे बघा, कल्टार मारल्यामुळे ना कलम अशी सुकून जातात. हे बघा, अशी सुकून जातात. त्यामुळे माझी कृपया विनंती आहे, जे लोक कलमाच्या बागा घेतात करारावर, त्यांना कळकळीची विनंती आहे की कल्टार मारू नका. आपण उत्पन्न जास्त घेण्यासाठी कल्टारचा वापर करतो, पण आपण त्यामुळे मालकांची कलमसुद्धा मरतात आणि लोकांना जे फळ मिळतं ते सुद्धा कल्टारमुळं एक थोडंफार कसं म्हणावं, नैसर्गिक नाही म्हणता येणार त्या गोष्टीला. असं एक फळ हे ग्राहकांपर्यंत पोचवलं जातं. बघा मित्रांनो, किती सुंदर असं वातावरण आज आहे. आपण जिथे काजू लावायचे तिथपर्यंत पोचलेलो आहे, म्हणजे गडात. या जागेला गड असं बोलतात, काय काय माहीत नाही, पण जे कोणी पूर्वज होऊन गेले त्यांनी इथं नाव ठेवलं आहे गड. त्यामुळे आता आम्ही सुद्धा तेच फॉलो करतो आहे आणि याला गडच म्हणतो. तर तुम्हाला जागा दाखवतो आहे, आपली जागा आहे सगळी. यात जास्त करून काजूची रोपं आहेत, म्हणजे काजूची झाडं आहेत. दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा थेट आपल्या नदीवर जातो आहे. हा तुम्हाला थोड्या दिवसांनी दाखवतो मी. तसंच गणपतीत तुम्हाला हा रस्ता व्यवस्थित मिळेल बघायला पूर्णतः. आणि ही जी आहे ती काजूची झाडं ही सगळी आपली आहेत. ही आपली बाग आहे. या बागेत आपण परवा राखण नाही दिली, कारण या बागेला कसं गडगा नाही आहे आणि आपण राखण ही फक्त गडग्यातच देतो आहे. गडग्यातल्या राखणदाराला राखण देतो आहे, त्यामुळं या बागेला आपण राखण नाही दिले. ज्यावेळेला या बागेला गडगा आपण घालू, म्हणजे बंदिस्ती, त्यानंतर आपण याला राखण द्यायला चालू करू. तुम्हाला मी पूर्ण बाग दाखवतो. बघा, याच्यामध्ये सगळीच झाडं काजूची आहेत. क्वचित तुम्हाला आकेशे वगैरे मिळते बघायला. जास्त करून झाडं ही काजूचीच आहेत. हा एक अल्टरनेट रोड आहे नदीवर जाण्यासाठी आपल्या बागेतून. हा रस्ता
दुसरा जातोय हा जाधववाडीमध्ये, आणि या रस्त्याने आपण खाली कोळेवाडीत सुद्धा जाऊ शकतो, आपल्या गावदेवीच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकतो. हा एक दळा, हा खालचा एक, आणि याच्यावरती 2 दळे आहेत. यामध्ये आपल्याला रातांबीची झाडं लावायची आहेत. म्हणजे आपण 25 रातांबीची रोपं मागवलेत, ते आपल्याला इथं प्लांट करायची आहेत. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू आणि ते तुम्हाला बघायला मिळेल. पण आज आपण आलो आहे काजू लावण्यासाठी. तर काजूची जागा कुठे आपण लावू शकतो ते तर बघूया. जास्त करून काजू आपण या जी वाट जाते या वाटेच्या वरती लावण्याचा प्रयत्न करूया. इथे एक जागा आहे, इथं आपण लावू शकतो, इथे या कोपऱ्यावरती. आणि या कोपऱ्याला सुद्धा एक जागा आहे, ते सुद्धा आपण एक लावू शकतो त्या कोपऱ्याला इथे, आणि इथे या कोपऱ्यालाही लावू शकतो. तसे आपल्याकडे झाड आहेत 7. अजून एक जागा बघितले, एक झाड लावायला चालू केले त्याने. या काय करतो आमचा पेलवान. आज जे सगळे खड्डे मारण्याचं काम हे मी पेलवानाकडे दिलेलं आहे. पहिला खड्डा मारून झालाय वाटतं, बघूया. वा, मस्त मारला एकदम. बघा, आपल्याला काय अर्धा फुटाचे खड्डे बास आहेत, कारण छोटी 2 महिन्याची झाड आहेत. एप्रिलमध्ये लावली होती आपण, म्हणजे आईने लावली होती, आणि ती मोठी झालीत आता. बघा, आईचंही दुसरं काम चालू आहे. बागेत आलं की ज्या कामासाठी आलंय ते काम आई करत नाही कधी. पहिल्यांदा साफसफाई. खरंच मित्रांनो, बागेची साफसफाई करणं गरजेची असते. हो, करवंदीची काठी लागते, ती काठी शोधते आई. सॉरी, साफसफाई नाही करत आहे. बरोबर, माकडं उपटून नेतात. बघा मित्रांनो, जी पूर्वीची माणसं आहेत त्यांना सगळा अंदाज आहे सगळ्या गोष्टींचा, आणि हे आपल्याला शिकून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. हे बघा, तर आमच्या पहिलवानाने दुसरा खड्डा मारायला चालू केला आहे. मला पण आता जरा काम चालू करायचं आहे, म्हणजे एकटा भाषा किती करेल, आई मला मारेल. तुला आणलंय म्हणा कशाला व्हिडिओ बनवायला. तर काम चालू करायच्या आधी पहिल्यांदा हायड्रेट होऊन घेतो मी. कधी पण डिहायड्रेशनमध्ये काम होत नाही माझ्याने. तर मी हे बघा माझ्यासाठी आणलं आहे, एक आहे लाल पाणी. तुम्हाला वाटत असेल पिंजरीचं पाणी नाही, कोकम सरबत आहे. मला काम करताना जास्त करून कोकम सरबत, लिंबू सरबत हे आवडतं. कोकम सरबत खूप चांगलं असतं पोटासाठी, पित्तासाठी सुद्धा एकदम मस्त. आम्हीच प्रोडक्शन करतो. तर कोकम सरबतचं प्रोडक्शन आम्हीच करतो. आता आम्ही यावर्षीपासून लक्षचंद्र कोकम प्रोडक्ट्स हे एक प्रोडक्शन चालू केलं आहे. तर इथे तुम्हाला कोकम आगाळ, कोकम सरबत, आमसुलं, गोड कोकम आणि कोकम बटर याचं प्रोडक्शन आम्ही करतो आहे. तर कोणी घेणार असेल तर DM करा, कमेंट करा. कमेंटमध्ये लिंक आहे, कमेंटमध्ये लिंक देतो मी इंस्टाग्राम ह्याची प्रोफाईलची. तर तुम्ही प्रोफाईल जाऊन चेक करू शकता. अजून त्याच्यावर काय एवढे व्हिडिओ आम्ही टाकले नाहीत, पण आम्ही जसं प्रोडक्शन चालू करू, आणि यावर्षी आम्ही चालू केलं आहे. 13 मेला आमचं ओपनिंग होतं. 13 मेपासून जे प्रोडक्शन झालं आहे ते कमी झालं आहे, पण तरी पण आम्ही मार्केटमध्ये आम्हाला उतरायचं आहे. मराठी उद्योजक झाला पाहिजे असं सगळेच म्हणतात. तर आम्ही पाऊल टाकलं आहे याच्यामध्ये. आम्हाला सपोर्ट करा, आणि नक्की आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला LC प्रोडक्ट्स नावाचं इंस्टाग्राम हँडल आहे, तर त्या हँडलला भेट द्या. मी लिंक टाकतो आहे कमेंटमध्ये. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर DM करा, कमेंट करा. या व्हिडिओला कमेंट केली तरी चालेल.
LC कोकम प्रोडक्ट, LC प्रोडक्टला केली तरी चालेल, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला केली तरी चालेल. मित्रांनो, पहिलं झाड उचललं आहे आईने काजूचं, आणि खड्डा आहे, त्या खड्ड्यात लावणार आहे. आमच्या आईच्या हातून लावलेली झाडं आहेत ना, जगतात व्यवस्थित, म्हणून आम्ही आईच्या हातून लावायला चालू करतोय. आम्ही लावली तर मारायची परत उगाच, त्यामुळे आपण रिस्क नाही घेतो उगाच. हुंडी सकट लावायची आहेत. हे बघा, हुंडी दाखवा त्यांना. हंडी 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 बोलतात त्याला. हंडी बोलतात त्याला. हंडी सकट लावायची आहेत, हंडी फोडायची नाही त्याची. हंडी फोडलं तर मग दही काला होतो डायरेक्ट. म्हणजे मुळापासून माती मोकळी करायची नाही. पहिली माती नाही काढायची त्याची. पहिली माती जी असते आपण पिशवीमध्ये लावता वेळेला जी भरलेली असते ती माती काढायची नाही, फक्त पिशवी काढून फेकून द्यायची आहे. आणि तशीच्या तशी आपल्याला जमिनीत जो खड्डा असतो त्याच्यात टाकून असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, खड्डा मारायच्या अगोदर मामा साफसफाई करतोय. पहिली त्याला साफसफाईच आवडते कुठल्याही गोष्टीमध्ये. पहिली साफसफाई असलीच पाहिजे ना. स्टार्ट केलाय मामाने खड्डा मारायला. फायनली खड्डा करून झालेला आहे. कंडिशन खड्डा मारून झाल्यानंतरची कंडिशन एवढी काय नाही बिकट आहे. मित्रांनो, गुरं खाऊ नयेत म्हणून, गुरं तुझून नासूस करू नयेत म्हणून असं एक करवंदीच्या काट्या किंवा काटेरी कुठलं झाड असेल असं लावून ठेवायचं. तर म्हणजे स्टँडर्ड म्हणजे लोखंडाच्या जाळ्या वगैरे मिळतात त्यासुद्धा लावू शकतो, पण तेवढं काय बजेट नाही आता आहे. तर आम्ही करवंदीच्या काटे लावतोय. हे बघा मित्रांनो, पहिल्यांदा असं जी प्लास्टिकची पिशवी असते ती काढून टाकायची. हंडी मोडली याची, आणि छोटं होतं, मुळं पकडलं नव्हतं. कारण माझ्या हाताने जास्त करून झाड जगण्याचे चान्सेस कमी आहेत. मी लावतोय. आईच्या हातात जादू आहे. बाप्पा मोरया. आईच्या हाताने जेवढं झाड जगतंय ते माझ्या हाताने जगत नाही. अशी अंधश्रद्धा नाही, पण एक समजूत आहे, म्हणजे आमचा एक एक्सपिरियन्स आहे. किती जणांना हे झाड माहिती आहे बघा. याची गंमत अशी आहे, ते मला दाखवतोच. हे बघा, याला हात लावला की लाजते. हे बघा, लाजले. तर याला तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. आमच्याकडे याला लाजाळू बोलतात. याला काटे असतात आणि सुंदर झाड आहे, मस्त झाड. मित्रांनो, 5-6 काजू लावून झाल्या, तर शेवटची काजू लावायला आलो. जागा नाही मिळत होती, तर एका कोपऱ्यात जागा आहे आपल्याकडे, तर तिथे आपण लावायला चाललो. मग आपलं काम काजू लावायचं तर होतंय, पण नंतर आपल्याला काजूच्या झाडांना माती टाकायची आहे. तर चला शेवटची काजू लावूया, नंतर कालवांना माती टाकू. मित्रांनो,
काजू लावण्यासाठी आलो होतो. ते काम आता झालेलं आहे. आता छोटे छोटे झाडांना म्हणजे काजूची जी झाडं आहेत त्यांना माती टाकण्याचं काम करायचं. भाचा आता माती उकरवतोय आणि गमेण्याला नेऊन मी टाकतो. 2-2 गमेले टाकायला सांगितले आईने. बघा, भाच्याने माती उकरायला सुरुवात केली, माती खणायला. ते भरून दे नव्हतं. आईच इकडे चाललंय. या झाडाची फांदी आली होती या छोट्याशा काजूच्या रोपावरती, त्यामुळं काजूचं रोप बघा कुठल्या साईडला वळलेलं. हे बघा इकडं वळलेलं. कधी जर खत टाकायचं झालं हां. झाडाच्या मुळात असं खरडवायचं ओके, असं बाजूने खरडवून त्याच्यामध्ये खत टाकायचं असं आणि मित्रांनो. जरा जरा खत टाकायचं, जास्त नाही. काजू बारीक्या काजूंना एवढं खत टाकायचं थोडंसं खत टाकायचं. थोडंसं, आणि मग त्याच्यावर माती टाकायची. ओके. तर मित्रांनो, आपण खत टाकायचा विचार केला होता झाडांना, पण झालं काय, पाऊस नाही आहे. पावसामध्ये खत व्यवस्थित लागतं. पाऊस असता व्यवस्थित तर खत टाकलं असतं. बघूया आता पाऊस पडेल तसं आपण खत टाकायला येऊ. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मिळेल. हे बघूया आता. भाच्याने इथे घमेल भरलंय, तर मी जातो घमेल घेऊन. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या छोट्या काजूंना माती टाकलेली आहे. हा बघा मित्रांनो, सरडा दिसलाय. रंग बदलणार आहे. आता बघा त्यांना त्या खोडाचा रंग बरोबर पकडून ठेवलाय. मग अशी जवळ गेलो, मला समजलाच नाही, अचानक दिसला. बघा किती मस्त दिसतंय. पावणे 7 वाजले संध्याकाळचे आणि आमचे दोन्ही कामं झालेत. म्हणजे काजू लावून सुद्धा झालेत आणि काजूला माती टाकून सुद्धा झाले. तर आता आम्ही घरी चाललो आहे. हे बघा, दगवण दमलेत. आईचं काम थांबत नाही, पण भाचा दमला आहे. हे बघा काय करतोय. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.